नमस्कार सर. नमस्कार. आपण आज इथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेला आहात. खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचा जीवनपट आपण पूर्णपणे शिकलेला आहे. त्याच्यातनं तुम्ही काय सांगू शकाल आजच्या दिन त्यांना? आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि त्या निमित्त आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवनामध्ये 32 डिग्र्या संपादन केल्या. भारतात एकमेव अशी व्यक्ती आहे की 32 डिग्र्या संपादन करणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. ह्या शिक्षणाचा उपयोग काय करायचा त्यांनी विचार केला की हे जे शिक्षण आहे ह्या शिक्षणाचा उपयोग जो सुशिक्षित आहेत, ठराविक लोक आहेत, म्हणजे शोषित आहेत, जे अल्पसंख्याक आहेत, जे दलित आहेत, जे बहुजन आहेत, यांचा विकास झाला पाहिजे, यांना शिक्षण मिळालं पाहिजे, हे त्यांनी ध्येय ठरवलं. या शिक्षणाचा उपयोग काय करायचा तर हे जे काय बहुजन आहेत यांना शिकवलं पाहिजे. त्यांनी एक हत्यार ओळखलं. ह्या सर्वांचा बहुजनांचा विकास व्हायचा असेल तर त्यांनी हत्यार जाणलं, ते म्हणजे शिक्षण, शिक्षण आणि शिक्षण. त्यांनी सांगितलं जो शिक्षण घेतो, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो ते प्राशन करतो, जो तो पितो, तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. ते सांगतात, आपल्याला संदेश देतात की तुम्ही जर 2 रुपये कमवत असाल तर 1 रुपया जेवणासाठी खर्च करा आणि 1 रुपया तुमच्या पुस्तकासाठी खर्च करा. ते जेवढी व्याख्यान पुस्तक वाचत होते, एक पुस्तक वाचल्यानंतर 10 वर्ष विचारलं, 10 वर्षानंतर तर ते त्यांच्या लक्षात राहायचं. कारण काय की ते वाचताना विचार करायचे, हे माझ्याजवळ जे पुस्तक आलेलं आहे ते पुन्हा मला मिळणार नाही, आर्थिक परिस्थिती नाजूक, मग हे पुस्तक पुन्हा मिळणार नाही म्हणून लक्ष देऊन वाचायचे. अक्षरशः ग्रंथालयात सुद्धा जायचे, अगोदर लवकर जायचे, जेवायला जास्त वेळ लागतो म्हणून ते पाव खायचे, पटकन आवरायचे आणि ग्रंथालयाचं टाइम संपलं तरी ते बसायचे. त्यातून आपल्याला संदेश एवढाच घ्यायचा आहे, आपल्याला आपला सर्वांगीण विकास करायचा असेल तर सर्वांनी सुशिक्षित बनलं पाहिजे, शिकलं पाहिजे. ह्या महामानवामुळं आपल्याला काय मिळालेलं आहे, शिक्षणाचा अधिकार मिळालेला आहे. एवढंच नाही, ब्राह्मण स्त्रियांनाही शिक्षण मिळत नव्हतं. ते ह्या सर्वांनी ह्या